छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्य माध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। लास्ट टाइम वी ऑलरेडी कंप्लीटेड कर्मवाच्यम कर्तृवाच्यम and I hope so तुम्हाला समजलं असेल. You have to do enough practice for कर्तृवाच्यम and कर्मवाच्यम because it is very important for tense also. Now we have to see next chapter. अष्टमः पाठः. प्रथमः द्वितीय तृतीय like that. अष्टमः is the क्रमवाचक शब्द. is a pin code प्रवर्तकः मानस महान संस्कृतज्ञ. pin code प्रवर्तक means creator of a pin code like that 4006 many pin codes are there. ओके. आणि त्याच्यावरनं आपल्याला कशा प्रकारे पत्र पाठवता येतं. कुठलीही वस्तू आपण ऑनलाईन मागवल्यानंतर पिनकोड नंबर टाकला का आपला कसा एरिया सर्च होतो आणि हे कोणामुळे घडलं. त्यांच्या या महान व्यक्तीची ते संस्कृतज्ञ म्हणजे संस्कृत स्कॉलरसुद्धा होते. अशा व्यक्तींची आपल्याला गोष्ट या पाठाच्या माध्यमातून शिकायची आहे. तर लेट आपण आता शिकायची आहे. बी अटेंटिव्ह, बी विथ मी. तर नाव वी हॅव टू सी द पिनकोड प्रवर्तक म्हणतात द इंडियन पोस्टल सर्व्हिस कंटिन्यूज टू बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पिलर ऑफ द इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ओके. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह द इज देअर Indian administrative system. Even today, in the age of internet and email, thanks to its unique feature, the pin code system. This unique pin code system devised by Mr. Velankar. कुणी केली? Mr. वेलणकरने, who was a great mathematician and Sanskrit scholar. ते संस्कृत स्कॉलरसुद्धा होते. मोठी गर्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर एक मॅथमॅटिशियन सुद्धा असते. आजच्या काळामध्ये इवन टुडे ऑल्सो इंटरनेट ईमेल हे असूनसुद्धा आपल्याला थँक्स कोणाला पाहिजे बोलायला पाहिजे पिनकोड सिस्टमला. ओके. जर आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करायची असतं आपण पिनकोड तिथे टाकावा गरजेचा असतो किंवा कुठलंही इम्पॉर्टंट लेटर वगैरे आहे तर पिनकोडद्वारे ते बरोबर त्या जागेवरती व्यवस्थितरित्या पोचते. तसा पिनकोड सिस्टीम कुणी काढले आणि कसं त्याचा उदय झाला हे आपण आता बघणार आहोत. ओके. हेच आहे पिनकोड प्रवर्तक श्री वेलणकर. हे जे आहे वेलणकर आहे त्यांचं पोस्ट कार्डवरती त्यांचा एक फोटो आहे आणि पोस्टल सिस्टीमवरती त्यांचं हे नाव दिलेलं आहे. ओके. विशेष आवरण स्पेशल कवरवरती. ओके. SB वेलणकर, श्रीराम वेलणकर. ओके. तर आपण बघणार आहोत देर इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन गौरव आणि अमेय. ओके. गौरव आणि अमेय कन्व्हर्सेशन त्यांच्या दोघांमध्ये दाखवलं. तर वी हॅव टू सी व्हॉट इज द कन्व्हर्सेशन. फर्स्ट थिंग आय हॅव टू डू दिस. आय हॅव टू इन्फॉर्म टू यू this chapter is only for the translation, some more question only. Okay. तो whatever translation is there you have to write in your own classwork. आप तुमच्या क्लासवर्कमध्ये लिहून घ्यायची आहे 9th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना. ओके. तर गौरव सेड अरे अमेय कुत्र गच्छसी म्हणजे अरे अमेय तू कुठे जात आहेस. ओके. कुत्र गच्छसी त्वम ओ अमेय वेर आर यू गोईंग. सी ओ अमेय वेर आर यू गोईंग कुठे चालला आहेस तू. तर देन अमेय सेड समीपे एव पत्रपेटिका वर्तते. देर इज अ लेटर बॉक्स नियर बाय. समीपे एव जवळच. मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि. आय एम गोइंग देअर टू सेंड अ लेटर टू माय अंकल. मॅटर्नल अंकल म्हणजे मदरचे भाऊ म्हणजे मामा आपण असं म्हणतो. तर नंतर गौरव म्हणतो दर्शय पत्रम दाखोपत्र शो मी अ लेटर. अप्पी बेंगळूर नगरी निवसती एवं मातू. तुझे मामा बेंगळूरमध्ये राहतात ना. तत्तू अतिव दूरे किल कदा पत्रम विंदेतेस. ते खूप दूर आहे कधी त्यांना पत्र मिळेल. अमेय सेड सामान्यतः 3 दिनांनी अपेक्षितानि तदर्थम. ओके. मे बी 3 दिवसांमध्ये इन द 3 days. ओके. इज एक्सपेक्टेड मेनली 3 days. ओके. गौरव 3 दिनांनी एतावत शीघ्र फक्त 3 दिवसात कसं काय पॉसिबल आहे. एतावत शीघ्र कसं फास्ट. आमे सत्यम. गौरव अमेय म्हणतो सत्यम. गौरव सड किंतु संकेत तू देवनागरी लिपीता लिखत. म्हणजे संकेत म्हणजे जो ॲड्रेस आहे देवनागरीमध्ये लिहिलेला आहे. देवनागरी म्हणजे कुठल्या भाषेमध्ये मराठीमध्ये. आणि कर्नाटके तू कन्नड लिपी प्रयुज्यते नु. आणि कर्नाटकामध्ये कन्नड लिपी असते ना. तरी कथम पत्रवाहक तत्पठितुं शक्नुयात. मग पत्रवाहक मग पोस्टमॅन तो कसा ॲड्रेस वाचणार.
तर अशा प्रकारे कन्व्हर्सेशन झालं त्यांच्यामध्ये. ॲक्च्युली आपण पत्र पाठवतो कुठेतरी बाहेरगावी, आता पत्राचा जो आहे हे आता आपण ईमेल वगैरे सेंड करतो, पण तरी पण अजून गावोगावी इम्पॉर्टंट स्पेशल केस असेल, सरकारी काम कचेरी असेल, याच्या कोर्टाचे कागद असते, ते अजूनही पत्राद्वारे सेंड केले जातात. अंडरस्टँड? त्याला पत्राची खूप गरज असते, म्हणजे कुठल्याही डॉक्युमेंटसाठी. ओके, तर त्याच्यासाठी कुठेही समजा आता मला बँगलोरला पत्र पाठवायचं, गुजरातला पत्र पाठवायचं असेल, जर तिकडचा पिनकोड हे असेल तर मला गुजराती भाषेत होणं गरजेचं नाही आहे. ओके, तर त्यांनी सांगितलं की पिनकोड असेल त्यानुसार पत्र तिकडे सेंड होतं. तर गौरव सेड, ओ अमेय, वेअर आर यू गोइंग? सी द ट्रान्सलेशन. अमेय, देर इज अ लेटर बॉक्स नियर बाय. आय एम गोइंग टू देअर टू सेंड अ लेटर टू मॅटर्नल अंकल. Then Gaurav, show the letter. Does your maternal uncle live in a Bangalore city? But that is very far, isn't it? When he will receive the letter? Then Ameya said, generally 3 days are expected for that. Gaurav said, only 3 days? So fast? Ameya बोलतो, true. हो, बरोबर बोलतेस तू. Then Gaurav said, but the address is written in Devanagari. Address देवनागरीत लिहिलेला आहे. Script. Kannada script is used in Karnataka, isn't it? Then how would the postman be able to read it? कसं काय postman वाचणार? Then Ameya said, पश्य एतत् संकेतस्य अन्ते आंग्लभाषया कश्चन क्रमांक लिखिता अस्ति. संकेतस्य अन्ते, ॲट द एंड ऑफ द ॲड्रेस, पिनकोड क्रमांक दिलेला क्रमांक लिखित असते, म्हणजे कुठेतरी क्रमांक लिहिलेला आहे. जानासी खलु तत्विषय, त्वम जानासी, त्वम इज नॉट देअर, जानासी इज अ टेकन फ्रॉम ज्ञानौ उप, खलु तत्विषय, त्यावेळेस तुला माहिती आहे का? तर गौरव सेड, आम सतू पिनकोड क्रमांक, तो कुठला आहे? पिनकोड क्रमांक. अहम पत्र न लिखामी, मी पत्र लिहत नाही. कोण म्हणतं? गौरव. आय एम नॉट ओके. किंतु सद्यस्क क्रयणसमये, म्हणजे ऑनलाईन शॉपिंग, पिनकोड क्रमांक अनिवार्य एव. पिनकोड क्रमांकाचे व्हेरी इम्पॉर्टंट. इतोपि च अस्माकं विभागे, आणि त्याचबरोबर अस्माकं इन अवर एरिया ATM शाखा, रुग्णालयाः, विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांक आवश्यक एव. आपल्या एरियामध्ये ATM शाखा कुठे, रुग्णालय कुठे, मीन्स हॉस्पिटल्स कुठे, स्पेशल सर्व्हिसेस कुठे, हे आपल्याला जर सर्च करायचं, वी हॅव टू पुट अप द देअर पिनकोड नंबर. पिनकोड नंबर आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके, तर अमेने त्याला नोटीस करून दिलं की संकेतस्य अंते आंग्ल भाषा आहे. आंग्ल भाषा म्हणजे इन इंग्लिश. ओके, पर्टिक्युलर नंबर लिहिलेला आहे. तुला त्याच्याविषयी माहिती का? तर गौरवला माहिती असतं. मग तू पिनकोड क्रमांक, पण त्यांना हे माहिती नसतं की हे पिनकोड क्रमांकाचे प्रवर्तक नक्की कोण आहेत. ओके, आणि तो म्हणतो की मला पिनकोड क्रमांक माहिती आहेत, पण ते मी ऑनलाईन, मी पत्र पाठवत नाही, पण ऑनलाईनच्या माध्यमातून मी बाय आणि खरेदी आणि विक्री करतो. ओके, तर ते मला त्याच्या प्रकारे माहिती आहे. ओके, देन वी हॅव टू सी द ट्रान्सलेशन. अमेय, सी दिस, अ पर्टिक्युलर नंबर इज रिटर्न इन इंग्लिश ॲट द एंड ऑफ द ॲड्रेस. सी दिस, पश्येत, अ पर्टिक्युलर नंबर कश्चन क्रमांक इज रिटर्न लिखित अस्ति इन इंग्लिश आंग्ल भाषया ॲट द एंड ऑफ द ॲड्रेस संकेतस्य अन्ते. जानासि खलु तद्विषये, डू यू नो अबाउट इट, तद्विषये, अबाउट इट. ओके, डू यू नो, जानासि खलु. देन गौरव सेड, तू पिनकोड क्रमांक, मीन्स येस, दॅट इज अ पिनकोड नंबर. ओके, देन गौरव सेड, अहम पत्रं न लिखामि, किंतु सद्यस्क क्रयणसमये पिनकोड क्रमांक अनिवार्य एव. Means he said, I do not write a letter, but the pin code number is important, means it is required while shopping. Okay, mandatory while required shopping. Okay, online. Then इतोपि च अस्माकं विभागे ATM शाखाः, रुग्णालयाः, विशिष्टसेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिनकोड क्रमांकः आवश्यक एव. ओके, देन सी, इट इज नेसेसरी टू नो द पिन कोड नंबर फॉर लोकेटिंग ATM ब्रांचेस, हॉस्पिटल्स और स्पेशल सर्विसेस.
म्हणजे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पिनकोड क्रमांक आवश्यक आहे. ओके, असं गौरव म्हणाला अम्मेला. ओके, देन द स्टार्टेड. आता जे आहे त्यांचं कन्व्हर्सेशन संपलं आणि नाऊ लेसन स्टार्ट झाला की नक्की काय. ऐ मित्रांनी, ओ फ्रेंड्स, ओ मित्रांनो, भारत सदृशे विशाल देशे सुदूर प्रांतेभ्य अन्य प्रांतं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलंबम विना प्रमादम कथम लभ्यन्ते. म्हणजे भारतासारख्या विशाल देशात दूर राहणाऱ्या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या प्रांतामध्ये ओके आपण जी पाठवलेली पत्र असतात ते विदाऊट काय हेसेल आणि विदाऊट एनी डिस्टर्बन्स कसं मिळतात त्यांना. ओके, मी विनाविलंब म्हणजे उशीर न करता. वयम अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. वयम अस्माकं निवास विभागे म्हणजे आपण आपल्या घराच्या जवळपास पत्रपेटिकायां मीन्स पोस्ट बॉक्स जो असतो त्याच्यामध्ये पत्रं क्षिपामः वी ड्रॉप देअर. ततः तत्पत्रालयं प्रति गच्छति ततच निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. कथं शक्या भवति एषा वितरणव्यवस्था. हे सगळं कसं का होतं. जे पोस्ट तिकडे जातात मग ते पत्र विभागले जातात वेगवेगळ्या ठिकाणी. हा इकडचा भाग पिनकोड क्रमांकावर ते हे केले जातात. ओके, दे यू हॅव टू सी ट्रान्सलेशन. ऐ मित्रांनी, ओ फ्रेंड्स, भारत सदृशे विशाल देशे. भारत सदृशे ओके, ह्यूज कंट्री लाईक इंडिया. ओके, ह्यूज कंट्री लाईक इंडिया, लाईक इज देअर. ओके, विशाल सुदूर प्रांतेभ्य फ्रॉम फार अवे अन्य प्रांत टू अनदर रिजन अनदर प्लेसेस प्रतिप्रेषितानि सेंट पत्राणि विना पत्राणि मीन्स लेटर विना विलंबम विदाउट डिले विना प्रमादम विदाउट एरर कथम लभ्यते. ओके, हाऊ डू द म्हणजे हाऊ कसं पॉसिबल आहे. तर वयम वी ड्रॉप अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपा. वी ड्रॉप द लेटर इन अवर रेसिडेन्शियल एरिया. ओके, तत्र पत्रालयं प्रति गच्छति. ओके, देन इट गोज टू द पोस्ट ऑफिस. ओके ओके, तत्पत्रं पत्रालयं प्रति गच्छति. देन it goes to the post office and from there it reaches the places indicate. तच्च निर्दिष्टम indicate स्थानम places. ओके, प्रति प्राप्नोति मतलब reaches. कथम शक्य भवति एषा वितरण व्यवस्था. हाऊ डज द डिस्ट्रीब्युशन सिस्टम बिकम पॉसिबल. कशी पॉसिबल आहे तर आपल्याला बघायचं आहे. पिनकोड प्रणाली इत्येव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. पिनकोड सिस्टम इज द आन्सर टू दिस क्वेश्चन. पिनकोड सिस्टम. पिनकोड क्रमांक नाम पत्र संकेतस्य अन्ते लिखिताः षट् संख्याः. ओके, पिनकोड क्रमांकानं पत्र संकेतस्य संते. पत्र संकेत म्हणजे आपण म्हणतो ॲड्रेस जो असतो पोस्टल ॲड्रेस. अंते ॲट द एंड लिखिताः लिहिलेला. षट् संख्याः ओके 6 अंकी नंबर. पिनकोड नाम स्थान संकेतांक. ओके, पिनकोड नाम म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर. ऑगस्ट 1971 म्हणजे 1972 मीन्स 1972. ऑगस्ट इन द 1972 ख्रिस्ताब्दे. ओके, स्वातंत्र्य दिन समारोहे ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स डे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयायै. प्रधानमंत्री ज्या होत्या इंदिरा गांधी महोदयांनी उपहारीकृता एषा महत्त्वप्रणाली. त्यांनी आपल्याला उपहार म्हणून दिली. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांक क्रमांकः. स पत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडित गणित तज्ञ श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय.
आणि त्यांनी ते पत्राला अधिकारी होते. कोण होते? श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. हो, खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हा. ओके, आपण त्याचं ट्रान्सलेशन बघूया. ओके, पिनकोड पिनकोड प्रणाली इत्येव एतस्य प्रश्नस्य एतस्य म्हणजे याचे. ओके, पिनकोड सिस्टम इज द आन्सर टू दिस क्वेश्चन. पिनकोड क्रमांकः नाम पत्रसंकेतस्य अन्ते लिखिता षट्संख्याः. पिनकोड नंबर इज द षट्संख्या 6 digit number written at the end of the postal address. ओके, पत्रसंकेतस्य अन्ते लिखिता षट्संख्या पोस्टल ॲड्रेस. पिनकोड नाम संकेतांक म्हणजे पिनकोड मीन्स पोस्टल इंडेक्स नंबर. ओके, अ नंबर दॅट इंडिकेट्स द डिटेल्स ऑफ द प्लेस. तो नंबर असा असतो की त्यामुळे त्या प्लेसच्या डिटेल्स कळतात. ओके, दिस इम्पॉर्टंट सिस्टीम वॉज प्रेझेंटेड टू द हॉनरेबल प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी इन ऑगस्ट 1972 ड्युरिंग द इंडिपेंडन्स डे सेरेमनी. ओके, त्याचं कसं ते लिहिलेलं आहे. ओके, पिनकोड सिस्टम जो आहे ऑगस्ट 2091 ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्यदिन समारोहे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयाई उपहारीकृता एषा महत्त्वपूर्ण प्रणाली. वाय डायरेक्टली एषा? बिकॉज प्रणाली इज इन द फेमिनाइन जेंडर. ओके, तर म्हणजे एषा उपहारीकृता म्हणजे कोण आहे? त्यांनी श्रीमती इंदिरा गांधीने प्रेझेंटेड केलेली. ओके, देन आपण बघायचं आहे केन खलु प्रवर्तिता इयम संकेतांक प्रणाली. ओके, इंडिड हू इन्व्हेंटेड दिस इंडेक्स नंबर सिस्टीम. ओके, कुणी केली त्यांनी? अँड दॅट तसं पत्रालय अधिकारी आसित संस्कृत पंडित गणितज्ञ श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. ओके, दॅट पोस्ट ऑफिस ऑथॉरिटी म्हणजे पोस्ट ऑफिसचा तो ऑथॉरिटी पर्सन होता. वॉज अ संस्कृत स्कॉलर. तो संस्कृत स्कॉलर होता. आणि मॅथेमॅटिशियन द रिस्पेक्टेड श्रीराम भिकाजी वेलणकर. अशा प्रकारे आपल्याला श्रीराम भिकाजींची ओळख झालेली आहे की ते संस्कृतज्ञ होते आणि पोस्ट ऑफिसमध्ये ऑथॉरिटी पर्सन होते. त्यांनी कसं ते केलेलं आहे तर आपण आपल्या पुढच्या वेळी बघणार आहोत. तर आपण बघितलं की अमेय आणि गौरव यांच्या माध्यमातून की पिनकोड किती महत्त्वाचा असतो. आणि आपण हे सुद्धा बघितलं की पिनकोड म्हणजे काय? 6 digit नंबर. ओके, आपल्याला जर कुठलं गोष्टी म्हणजे पत्र वगैरे सेंड लेटर करायचं तर आपण आपल्या पोस्ट म्हणजे लेटर बॉक्समध्ये टाकतो आणि ते पोस्टच्या ऑफिसमध्ये जाऊन ते डिस्ट्रीब्यूट होतात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ते कसे डिस्ट्रीब्यूट होतं? अकॉर्डिंग टू देअर पिनकोड. अँड डे पोस्टमॅन जो असतो पिनकोड बघून बरोबर त्या ठिकाणी व्यवस्थित टाकतो. एवढी महत्त्वाची प्रणाली कुणी केली? आपल्याला प्रेझेंट केली हॉनरेबल प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी. कधी केली? इन ऑगस्ट 1972. अँड हू इज द इन्व्हेंटेड दिस प्रणाली? ओके, हू इज द इन्व्हेंटेड? तिचा श्रीराम भिकाजी वेलणकर. आता पुढच्या वेळी आपण उरलेला चॅप्टर बघणार आहोत. ट्रान्सलेशन तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून घ्यायचं आहे क्लासवर्कमध्ये. पुढच्या वेळी आपण नक्की भेटू. आय होप्स तुम्हाला एवढं समजलं असेल. धन्यवाद. पुनर्मिलामः.